श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सत्शिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुनील सदानंद पोद्दार राहणार डोंबिवली मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. सुनील दादा सांगतात, श्रीराम. गेले 6-7 वर्षाप्रमाणेच यंदा देखील 25 डिसेंबर 2024 रोजी असलेल्या श्रींच्या पुण्यतिथीच्या उत्सवास मी जाऊ शकलो नाही. परंतु गोंदवले येथे गेलेल्या नेहमीच्याच एका साधक कन्येला आमचा शिधा देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे तिने श्रीचरणी शिधा अर्पण केला व काही दिवसांनी ती आमच्यासाठी प्रसाद घेऊन आली. परंतु त्या प्रसादात गोंदवले येथे दिला जाणारा प्रसादाचा बुंदीचा लाडू नव्हता. कदाचित ती विसरली असेल किंवा बुंदीच्या लाडवाचा प्रसाद देखील मिळतो हे तिला माहीत नसावे असे आम्हास वाटले व तो विषय तिथेच संपला व नंतर त्याचे विस्मरण देखील झाले. परंतु भक्तवत्सल श्रींना त्याचे स्मरण होते एवढे मात्र नक्की. पुढे झाले असे की 1-2 दिवसातच मला माझ्या व्यवसायाच्या कामासाठी आमच्या डोंबिवली येथून ठाणे येथे जावे लागले. वस्तुतः ठाणे येथे कामासाठी जाण्याचा विचार येताच आपले काम होणार नाही, आपण जाऊ नये असे आतूनच वाटत होते. पण तरीही मी गेलो, पण जाऊन तसा काही उपयोग झाला नाही. अर्थात मला ठाणे येथे नेण्यात श्रींचा काही वेगळाच हेतू होता हे नंतर लक्षात आले. तेथील माझे काम आटोपल्यावर सहज माझ्या मनात ठाणे येथेच राहणाऱ्या व मला नेहमी त्यांच्या घरी अत्यंत मायेने बोलविणाऱ्या एक गुरुभगिनी श्रद्धाताईंची खूप आठवण आली व एवढ्या लांब आलोच आहोत तर त्यांना भेटून जावे अशी इच्छा मनात निर्माण झाली. परंतु त्या आता ऑफिसमध्ये कामात असतील या विचाराने त्यांच्याकडे न जाताच मी ठाणे स्टेशनवर आलो. परंतु ठाणे स्टेशनवर आल्यावर देखील मला ताईंची सतत आठवण येऊ लागली. म्हणून मी ताईंना फोन केला असता त्यांना अत्यानंद झाला व त्यांनी मला त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये यावेच असा आग्रह धरला. म्हणून मी पुन्हा मागे फिरून त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिकडे पोहोचल्या ताईंनी प्रथम मला एक छोटी प्लास्टिकची पिशवी दिली व त्या म्हणाल्या, बघा दादा, श्रींनी तुमच्यासाठी गोंदवले येथील बुंदीच्या लाडवाचा प्रसाद ठेवला आहे. मला खूप आश्चर्य वाटले व आनंद देखील झाला. त्या पिशवीमध्ये लाडवाचा अगदी शेवटचा चुरा उरला होता. नव्हे श्रींनी तेवढा का होईना परंतु प्रसाद माझ्यासाठी मुद्दाम राखून ठेवला होता. त्याची देखील गंमतच आहे. ताईंना मिळालेला गोंदवले येथील बुंदीच्या लाडवाचा प्रसाद त्यांनी खूप जणांना थोडा थोडा वाटला होता. परंतु तो प्रसाद मलाही द्यावा अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. पण तो मला दिला जाईल का हे त्यांनाही माहिती नव्हते. कोणी भेटलेच तर त्यांना तो प्रसाद देता यावा म्हणून प्रसादाची पिशवी त्या ऑफिसला जाताना देखील स्वतःजवळच नेहमी ठेवत असत. गंमत म्हणजे आदल्याच दिवशी त्यांनी ती प्रसादाची पिशवी घरी नेली होती व ज्या दिवशी मी गेलो त्या दिवशी सकाळीच त्यांना प्रसादाची पिशवी ऑफिसमध्ये घेऊन जाऊ असे वाटले. अर्थात श्रींनीच त्यांना तशी प्रेरणा दिली होती. थोडक्यात काय तर माझ्या नशिबी नेहमीप्रमाणेच श्रींचा कृपाप्रसाद होता. श्रीराम समर्थ. साधक हो, सुनील दादांवर श्रींचे किती प्रेम आहे हे त्यांच्या जवळच्या साधकांना माहीत आहेच. वस्तुतः दादा तर गोंदवले येथे गेले 7-8 वर्षे जाऊ देखील शकले नाही. परंतु त्यांच्यावरील असीम प्रेमापोटीच श्री त्यांच्या घरी चरणकमलांच्या रूपाने वारंवार प्रगट होतात. तसेच गोंदवले येथे गेलेल्या कोणा साधकामार्फत केल्या गेलेल्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना श्रींचे दर्शन नेहमीच घरबसल्या होते
व प्रसाद देखील घरपोच मिळतो. मतितार्थ असा की श्रीकृपा होण्यासाठी निवांत घरी बसूनच सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा अखंड जप व अविरत अनुसंधान सांभाळून चित्त एकविध करणे जरूर आहे. भक्तांच्या याच दिव्य अवस्थांतराचे यथायोग्य वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंतपार नाही. येऊनी अंतरी राहिल गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. तुका म्हणे ऐसे देईनमी दिव्य, जरी होईल भाव एकविध. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.